श्री चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेला विस्तारू बालाजी सद्गुरुदास तुका प्रभूच्या चरणाला पुण्य पुण्य करू प्रणाम प्रभु तुझे भूल नहीं मेरे प्रिय तपश्याम भक्त भक्त भगवंत सगुणाम उपयोग तुझे पदवंदन करो दास कबीर धनी हमारी मार्ग को शीशर पाओ हरि चरणों में ध्यान लगाओ प्रभु ही तुमको शीशर पाओ हरि चरणों में ध्यान लगाओ अनंत कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या सेवेसाठी रचला भंग जगन्नाथांनी जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा आणि या ठिकाणी भगवंताच्या माध्यमातून गोपाळांना आव्हान करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे आजची सेवा कीर्तन आहे सर्वांना ज्ञात आहे आज या ठिकाणी काकड आरतीची समाप्ती आहे म्हणजे काकड आरती आतापर्यंत आपण कार्तिक महिन्यात या ठिकाणी केली काही ठिकाणी चातुर्मास आणि त्या ठिकाणी काकड आरती केली जाते भगवान परमात्म्याच्या या ठिकाणी भक्ती करण्याचा योग कशामुळे आला तर थोडक्यात सांगायचं झालं तर कार्तिक वारीचा सोहळा हा याच्यामुळे त्या ठिकाणी तयार झाला विजय आणि नगर मध्ये असणारे कृष्णराय आणि हे राजे यांनी त्या ठिकाणी भगवान पांडुरंगाला आपल्या राज्यामध्ये नेल्यामुळे त्या ठिकाणी वारकरी या ठिकाणी आल्यानंतर पंढरपुरामध्ये पाहिलं तर पंढरपुरामध्ये पांडुरंग नव्हता वारीच्या वेळेला भगवान पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी स्थित नसल्यामुळं त्या ठिकाणी वारकरी त्या ठिकाणी नाराज झाले म्हणजे पांडुरंग परमात्मा नाहीये मग आता काय करायचं त्यावेळेला आणि सगळ्या वारकऱ्यांच्या आणि सांगण्यावरून एकनाथ महाराजांचे ते बंधुभाव होते भानुदास महाराज यांनी त्या ठिकाणी विजयनगरमध्ये जाऊन आणि त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याला आणण्यात आले ठिकाणी त्या दिवशी आणि विजयनगरामधून निघून गेले त्यावेळेला पांडुरंग परमात्मा आणि त्या ठिकाणी विजय उभा आहे परंतु त्या कर्नाटकामध्ये आणि भगवान परमात्म्याचं चित्त लागत नाही का बरं त्याला या संत मंडळीची आणि त्या ठिकाणी संगतीची इच्छा आहे आणि त्या ठिकाणी कृष्णाने त्या राज्यामध्ये कर्नाटकामध्ये भरपूर आणि विलास भोग भगवान परमात्म्याकडे दिले परंतु भगवान परमात्म्याचं त्यावर चित्त लागत नव्हतं मग त्यावेळेला भानुदास महाराज आले आल्यानंतर आता त्या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्म्याचं फार मोठं भव्यदिव्य आणि मंदिर त्या ठिकाणी स्थापित केलेलं होतं भगवान परमात्म्याला नाही भगवान परमात्म्याच्या गळ्यामध्ये हात त्या ठिकाणी होते पण तरी सुद्धा भगवान परमात्म्याची एवढी पूजा झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं चित्त लागत नव्हतं कारण भगवान परमात्म्याला पंढरपुरात जायचं त्यावेळेला आणि त्या ठिकाणी जे असणारे आपले आणि एकनाथ महाराजांचे ते बंधुभाव होते भानुदास महाराज हे त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या भेटी करता निघाले परंतु त्या ठिकाणी द्वारका होते द्वारपालांनी त्या ठिकाणी आतमध्ये जाऊ दिलं नाही फक्त इथे यायचं नाही जोपर्यंत आमच्या राजानं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन कोणाला घेता येत नाही शेवटी आणि त्या ठिकाणी भानुदास महाराजांची त्या ठिकाणी आणि शेवटी नाराजी झाली बाहेर आले परत
भगवंताचं भजन चालू आणि त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याची आणि भजन करत असताना पांडुरंग परमात्म्यानं त्या ठिकाणी दर्शन घेण्याचं ठरवलं. मग त्यावेळेला भानुदास महाराज दाराजवळ आले तर द्वारका झोपलेले होते. त्या ठिकाणी मोठे मोठे भले मोठे वृक्ष होते, ते गळून पडले आणि गळून पडल्यानंतर त्या ठिकाणी आतमध्ये भगवान परमात्म्याची आणि भानुदास महाराजांची भेट झाली. भेट झाल्यानंतर इतका आनंद त्या आनंदाच्या भरामध्ये भगवान परमात्म्याच्या गळ्यामध्ये जो असलेला मोत्याचा हार रत्नाचा हार होता तो आनंदाच्या भरात भानुदास महाराजांच्या गळ्यात टाकला आणि भानुदास महाराज नाचायला लागले. भगवान परमात्मा सुद्धा नाचायला लागले. विठ्ठल त्या ठिकाणी खुश झाली. भगवान परमात्मा आनंद व्यक्त करतात, माझा भक्त मला भेटला, माझा भक्त मला भेटला. त्या आनंदाच्या भरामध्ये भानुदास महाराजांना सुद्धा त्या ठिकाणी कळलं नाही आपल्याकडे भगवान परमात्म्याने हात टाकला. आणि भगवान परमात्म्याचं ध्यान करत करत भजन करत करत पुन्हा त्या ठिकाणी गावाच्या बाहेर भानुदास महाराज येऊन त्या ठिकाणी भजन करू लागले. सकाळ झाली, आपली जशी पूजा होते तसे त्या ठिकाणी ब्राह्मण गोवा त्या ठिकाणी पूजा करण्याकरता आले. आल्यानंतर पाहिलं तर पांडुरंग परमात्म्याच्या गळ्यामध्ये हार नाहीये. पांडुरंग परमात्म्याच्या गळ्यातला हार चोरीला गेला. राजापर्यंत ती गोष्ट गेली. सैनिकांनी त्या ठिकाणी पाहिलं आता आणि त्या ठिकाणी पांडुरंगाचा हार कोणी चोरला असेल. ज्या वेळेला सैनिक त्या ठिकाणी फिरू लागले त्यावेळेला भानुदास महाराज त्या ठिकाणी आणि वाळवंटामध्ये भजन करताना दिसले आणि त्यांच्या गळ्यामध्ये तो सुवर्णाचा रत्नजडित हार त्या ठिकाणी पाहिला. त्यांना घेतलं, राजाकडे आले. राजानं आणि त्या ठिकाणी मुद्देमाला सहजा आणि भानुदास महाराजांना पाहिलं. म्हटले हा चोर आहे, याने माझ्या पांडुरंगाचा हार चोरला म्हणून याला शिलावर द्या. त्यावेळेला पांडुरंग परमात्म्याला सुद्धा त्या ठिकाणी आणि आतमध्ये कालवा होऊ लागली. वास्तविक भगवान परमात्म्याची इच्छा होती की माझ्या भक्ताचा या ठिकाणी अपमान झाल्याशिवाय मला आणि त्या ठिकाणी निघता येणार नाही. म्हणून त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे आणि त्याच्या समोरच त्या ठिकाणी भानुदास महाराजांना त्या ठिकाणी शिलावर देण्यात येत होतं. त्यावेळेला भानुदास महाराजांना कळालं की आपल्या गळ्यामध्ये भगवान परमात्म्याने आनंदाच्या भरामध्ये त्या ठिकाणी हार टाकला. आपल्याला त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी शुद्ध नाही, आनंदाच्या भरात आपण नाचत राहिलो. पण आता त्या भगवान पांडुरंगाचं भजन अत्यंत विनम्रपणानं त्या ठिकाणी करू लागले आणि त्या ठिकाणी शिलावर ज्या वेळेला देण्याची वेळ आली ज्या वेळेला आणि गळ्यामध्ये त्या ठिकाणी घोर टाकला गेला भगवंताचं आणि त्या ठिकाणी नामचिंतन करता 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 त्या शिलाचं पाणी झालं आणि त्या वेळेला पांडुरंग परमात्मा त्या कृष्णराय राजांच्या समोर उभे राहिले. म्हटले हे बघ, कृष्णराय राजांना सुद्धा कळालं की हा सामान्य माणूस नाहीये, हा वारकरी आणि अत्यंत शुद्ध वारकरी आहे आणि त्याचा अपमान माझ्याकडनं घडला. त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणते हे बघ, माझा अपमान या ठिकाणी तुझ्याकडनं घडलाय, मी माझ्या आणि पंढरपुराला निघालो. तेव्हा या आणि गोष्टीला 4 महिने लागले. किती महिने लागले? 4 महिने. म्हणून वारकरी चातुर्मास राहण्याची पद्धत त्या ठिकाणी आहे. हा चातुर्मास चालू झाला आषाढी पासून तर कार्तिकी पर्यंत हा चातुर्मास त्यामुळे तयार झाला आणि तेव्हापासून चातुर्मास आणि त्या ठिकाणी आपली काकडाची आणि भगवंताचं जोपर्यंत भगवान परमात्मा या ठिकाणी नव्हते तरी सुद्धा वारकरी मंडळी पंढरपुरामध्ये चातुर्मास सांगून त्या ठिकाणी त्यांनी भक्ती केली आणि ती भक्ती काकडाची भक्ती भगवंताची त्या ठिकाणी केली आणि त्यामुळे चातुर्मास या ठिकाणी साजरा होतो. आपण त्या ठिकाणी हा कार्तिक महिना साजरा करून या ठिकाणी कार्तिकी वारी आणि आता आपण त्या ठिकाणी कार्तिक वारीला जाणार आहोत. पण तोपर्यंत काकडाची समाप्त झाली, भगवान परमात्मा पंढरपुरात स्थित झाले आणि त्या ठिकाणी काकडाची समाप्ती आपली या पौर्णिमेला होत असते. आता आणि हा दिव्य सोहळा आपण या ठिकाणी आपल्या विठ्ठल मंदिर ट्रस्ट यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. मी तुम्हाला सांगू, अत्यंत आनंददायी गोष्ट एकच आहे की आपण पंढरपुरात नाही जाऊ शकलो तर खेद मानू नका. आपलं भव्य दिव्य मंदिर असं आहे, आपल्या धनजी महाराजांच्या कृपेनं या ठिकाणी आपलं जे मंदिर आहे या मंदिरात आल्यानंतर पंढरपुरामध्ये आल्यापेक्षा अधिक आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण ही संपूर्ण
वेगवेगळी आणि त्या ठिकाणी मंदिर इतकं सुंदर आहे आणि त्यामध्ये आमचे महाराज सुद्धा पूजा अगदी मन लावून करतात. या ठिकाणी काकडाला आलो, मला आनंद वाटायचा. ज्या भगवान परमात्म्याकडे पाहिल्यानंतर पाहिली या वेदलावी परिस्थिती आपली कसा दीर्घ आणि भगवान परमात्म्याचा आणि शृंगार करण्याचं काम आमचे महाराज सुद्धा त्या ठिकाणी अत्यंत आणि त्या ठिकाणी शुद्ध भावनेनं करतात. त्याचप्रमाणे आणि याला कारणीभूत कोण आहे माहिती आहे? आपली सर्व ट्रस्टी मंडळी. ट्रस्टी मंडळीच्या हातात हे आहे. त्यांनी जर ठरवलं कार्यक्रम करायचाच नाही, तुमचं तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्ही काय करणार आहे मला सांगू? मी सांगू? मी गाव सोडून इथं आलो. याला कारण काय माहिती? ज्या मंदिरामध्ये ज्या गोष्टी व्हायला पाहिजे ते लोक करत नाही. आमच्या गावात तर सांगतो, डायरेक्टली सांगतो, माझं नाव जाऊन सांगायचं नशराबादमध्ये विठ्ठल मंदिर, मोठं विठ्ठल मंदिर आहे, त्यामध्ये ट्रस्टी आहेत. पण ट्रस्टी मंडळींनी त्या ठिकाणी त्यांना म्हटलं का हो कीर्तन सोहळा करायचा, गोकुळाष्टमी साजरी करा, रामनवमी साजरी करा. हे तुमचं काम आहे महाराज, हे तुमचं काम आहे. आम्ही फक्त समाजाची प्रॉपर्टी सांभाळणार आहे. याला त्या ठिकाणी भक्ती म्हणतात. या ठिकाणी या आणि त्या ट्रस्टी लोकांचं एकदा काळीमधून स्वागत करा. या ठिकाणी आनंदानं सोहळा स्वतः हजर राहून या ठिकाणी ते सादर करतात, म्हणून त्यांचं कौतुक आहे. मी कौतुक का करतो माहितीये? या ठिकाणी जेवढे ट्रस्टी मंडळी आहे तेवढे माळकरी आहे. तुम्ही भाऊभावीला ट्रस्टी मध्ये आणि बिनमार्गीच आहे, सगळे घेतात. त्या अनुभव सांगतो माझा. ट्रस्टीच्या एका माणसानं मला विचारलं, म्हटले महाराज आपल्या मंदिरामध्ये पांडुरंगाची मूर्ती पण आहे का? आमच्या गावात सांगतो. काय विचारलं त्या माणसाने मला? महाराज आपल्या मंदिरामध्ये पांडुरंगाची मूर्ती पण आहे का? म्हणजे आपलं मंदिर ज्ञानेश्वर मंदिर आहे ना, मग ज्ञानेश्वराची आणि तुकाराम महाराजची मूर्ती असेल आपल्या मंदिरात, पण पांडुरंगाची मूर्ती सुद्धा आपल्या मंदिरात आहे का? एक माणूस सांगत होता पांडुरंगाची मूर्ती आपल्या मंदिरात आहे. म्हणून त्याचं या गोष्टी कीर्तनात बोलण्यासारख्या नाही, परंतु बोलायला लागतात. खेदाची गोष्ट आहे, कारण आपला जो परमार्थ आहे हा शुद्ध भावनेनं करण्याकरता त्या ठिकाणी हे साधन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी यांच्यावर आहे. म्हणून या गोष्टी घडत आहे. नाही तर यांनी जर मनावर नका घेऊ तर हे कार्यक्रम होणेच नाही. त्यांना ते म्हटलं आम्हाला करायचंच नाही काय तर तुम्ही आपण काय करणार? म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. या ठिकाणी गावून आणि बेलवाड गावून या ठिकाणी तालकरी मंडळी आहे, त्याचप्रमाणे भुसावळ नगरीतली तालकरी मंडळी आहे. आमचं सगळ्यांचं मुलाचं सहकार्य त्यांचं आहे. या ठिकाणी परमार्थ स्वतः करतात असे असणारे आमचे राजूभाऊ महाजन यांनी सुद्धा या ठिकाणी आणि आनंदाने भाग घेतात. सगळी मंडळी या ठिकाणी आणि परंपरेची मंडळी आहे, म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम आनंदात अगदी आनंदात पार होत असतो. आणि त्या निमित्तानं सगळ्यांच्या प्रेमानं ही सेवा, आजची कार्याची सेवा माझ्या वाटेला आली. या ठिकाणी भगवान परमात्मा त्या ठिकाणी जशी बुद्धी देतील तसा अभंगाचा भाव सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय बोलतात का भगवान पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी कृष्ण भगवान परमात्मा बोलतात ते मला सांगा. अभंगाचा भाव काय आहे? याद तरी यावे लागे अवघे माझ्या मागे मागे. कोणाला म्हणतात? गोपाळांना भगवान परमात्मा म्हणतात या माझ्या मागे. अभंग कोणाचा आहे? तुकाराम महाराजांचा. बोलतो कोण आहे? भगवान पांडुरंग परमात्मा, आपला कृष्ण भगवान परमात्मा. मग मला सांगा, देवाची भाषा भगवान परमात्म्याची भाषा तुकोबाराय या ठिकाणी वापरतात की नाही? बोलतो कोण आहे? भगवान परमात्मा. आणि या ठिकाणी अभंग कोणाचा आहे? तुकाराम महाराजांचा. मग मला सांगा, तुकाराम महाराज आणि भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याची भाषा तुकोबारायांनी कशी काय वापरावी? त्यांचा अधिकार आणि भगवान परमात्म्याच्या अधिकारामध्ये फरक आहे? फरक नाही.
त्यामुळे आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची भाषा तुकोबाराय वापरतात. कसा फरक नाही ते तुम्हाला सांगतो. हा त्यांच्या आणि त्या ठिकाणी त्यांचे असणारे विरोधी रामेश्वर भट्ट त्या ठिकाणी सांगतात म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुका. भगवान परमात्मा आणि तुकोबाराय वेगळे नाही, त्यांचं आणि कार्य सारखंच आहे. भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये आणि त्या ठिकाणी बैलाचं दूध काढलं. बैल दूध तो नंदा घरी, नंदाच्या घरी असणारा भगवान परमात्मा श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने जिवंत बैलाचं दूध काढलं. परंतु आमच्या तुकोबारायांचा अधिकार काकणभर श्रेष्ठ आहे. त्यांनी त्या ठिकाणी निर्जीव बैलाचं दूध काढलं. वेलेश्वरा ते पूजिले नगर दूध नंदीचे वाहिले. कदावत सगळ्यांना माहिती आहे, भागीरथीनं धावा केला, बाबा केले कोण्या गावा भागीरथी करी धावा. हा भगवान परमात्म्याचा त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुकोबारायांचा धावा केल्यामुळे तुकोबाराय आल्यानंतर त्या ठिकाणी दूध नव्हतं. भगवान परमात्म्याच्या दर्शनाला त्या ठिकाणी तुकोबाराय गेले आणि वेलेश्वर भगवंताचं दूध त्या ठिकाणी तुकोबारायांनी काढलं. मला सांगा कार्य सारखं आहे. कार्य काकणभर श्रेष्ठ आणि संतांचं असल्या कारणानं या ठिकाणी तुकोबाराय भगवंताची भाषा वापरू शकतात, आपण वापरू शकत नाही. आपण कोणाची अशी भाषा वापरू शकत नाही. आपल्या या ठिकाणी मंदिरामध्ये कार्यक्रम सुरू आहे आणि एखाद्या वेळेला लाईट गेली, लाईट गेल्यानंतर आपण एखाद्या माणसानं फोन केला एमएससीबीच्या ऑफिसला, हो तुम्हाला कळत नाही का मंदिरामध्ये आणि लाईट आणि त्या ठिकाणी गेलेली आहे, कीर्तन चालू आहे, तुम्ही कशी काय लाईट बंद केली? त्या साहेबांनी विचारलं तुम्ही कोण बोलताय? म्हणे मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. आता होणार सांगत आलो, हे तुमच्या हातात आहे. मी मुख्यमंत्री बोलतोय, चालेल का बोलणं? मुख्यमंत्र्याची भाषा आपण वापरू शकाल का? पण तुकोबाराय का वापरतात तर दोघांचा अधिकार सारखा आहे म्हणून. विठ्ठल विठ्ठल ज्या वेळेला भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये आणि त्या गोपाळांकडे पाहिलं, गोपाळांना म्हटले भगवान परमात्मा पिंड्या वाकड्या बोकड्या सुदामा वगैरे यांना म्हटले का रे तुमच्या घरी आणि सगळं आहे पण तुमचं आणि चेहरा का पडलाय? म्हटलं देवा आमच्या घरी सगळं काय आहे? म्हटले तुमच्या घरी सगळं आहे, तुमचे कितीतरी प्लॉट आहे, तुमच्या घरी कितीतरी शेती आहे, तुमच्या आणि घराचं भाडं 75,000 रुपये येतं, घरामध्ये 4 व्हीलर आहे, हातामध्ये मोबाईल आहे, तरी सुद्धा तुमचे चेहरे सुटले का रे? मेंढ्या म्हटला देवा तुला काही सांगायची गरज आहे का? न सांगता तुम्हाला कळले ते अंतर विश्वम परिहाराचे झाले. देवा अरे आम्ही नाही पण तुमच्या तोंडून मला ऐकायचं आहे. त्या वेळेला त्या ठिकाणी तो पेंड्या सांगू लागला देवा आमचं असं आहे आम्हाला भूक लागली आहे, तुम्हाला लागली की नाही? तुम्ही दिवाळीचा फराळ करून आलाच, तुम्ही हो म्हणा नाही तर नाही म्हणा, पण तुम्ही दिवाळीचा फराळ करून आणि गुलाबजाम खाल्ले. तर त्या ठिकाणी केंद्र म्हणता देवा आम्हाला भूक लागली आहे पण आम्हाला भूक आतमध्ये लागली आहे, जे चित्ताला आणि त्या ठिकाणी सुखाची भूक लागली आहे पण आमचा प्रयत्न सगळा आणि वर पसारा तयार करण्यामध्ये चालला आहे. आपलं काय चाललं आहे? आपल्याला भूक लागली आहे सुखाची, कोणाला सुख नकोय? सुखम सर्वाय उच्यते, सगळ्यांना सुख पाहिजे पण त्या ठिकाणी सुखाचे जे प्रयत्न आहे ते आपण आतमध्ये नाही करत, आपण बाहेर पसारा जमा करण्यामध्ये करतोय. आपल्याला असं वाटतं घर आणि बांधलं, बंगला बांधला मोठा त्या ठिकाणी की आपल्याला सुख प्राप्त होईल, आनंद प्राप्त होईल, आपल्याला मिळवायचा आहे आनंद, पण आपण त्या ठिकाणी संसाराच्या सुखामध्ये आणि त्या ठिकाणी निर्माण होत असतो, संसाराच्या सुखामागे लागतो. म्हणून त्या ठिकाणी आपण घरामध्ये प्रत्येक वस्तू जमा करतो, घरामध्ये त्या ठिकाणी फ्रीज असतं, सुख आहे आनंद नाही. फ्रीज करतो का तुम्हाला? फ्रीज तुम्ही दुरुस्त करता वाटतं,
आहे ना? ते कूलर दुरुस्त करतात, पंखा कूलर दुरुस्त करतात. फ्रीज कळतो ना तुम्हाला? फ्रीज म्हणजे काय? फ्रीज म्हणजे काय? फ्रीज म्हणजे ताज्या वस्तू शिळ्या करून खाण्याचं सुलभ साधन. फ्रीज म्हणजे काय आहे? ताज्या वस्तू शिळ्या करून खाण्याचं सुलभ साधन. तुमच्या गावात सांगणार नाही, कारण मला तुमच्या गावात राहायचं आहे. मला सांगा, ज्या वेळेला आणि त्या ठिकाणी लग्नाची पंगत असो किंवा त्या ठिकाणी महाप्रसादाची पंगत असो, वांग्याची भाजी ही तर खाल्ली की नाही? खाल्ली नाही तर मग त्या ठिकाणी डबा भरून घरी न्यायची काय गरज आहे? खाल्ली नाही तर मग भरून डबा भरून त्या ठिकाणी घरी गेला, गेल्यानंतर संध्याकाळी सुद्धा वांग्याची भाजी खाल्ली जाते. खाल्ल्यानंतर पुन्हा ती फ्रीजमध्ये ठेवली जाते आणि दुसऱ्या दिवशी त्याचे धपाटे तयार होतात. अनुभव बरोबर आहे की नाही? मला सांगा, त्या ठिकाणी मला सांगायचंय घरामध्ये त्या ठिकाणी फ्रीज असणं सुख आहे, आनंद नाही. घरामध्ये कुकर असणं सुख आहे पण आनंद नाही. कुकर तुमच्या माणसांपेक्षा बायांना लवकर कळेल, कारण एकदा लावलं कुकर की बाई निघते, काही टेन्शन नाही. मग एका आणि त्या ठिकाणी कुकर मध्ये 3 प्रकारचा भात तयार होतो. आधी जळगाव मध्ये चिपली आणि वर तांदूळ. 3 प्रकारचा भात तयार होतो. पण हे भाताचं हे म्हणजे हेवर सगळे खातात की नाही? कारण यांचं सांगू का कसं आहे? वरण भाताची झाले तुका म्हणे स्वर्गा जाणे, हे प्रमाण गात्याचं नाही मात्याचं. मला सांगायचं आहे, त्या ठिकाणी मनोरंजनाचं साधन टीव्ही आपल्या घरामध्ये असेल, आपल्याला त्या ठिकाणी सुख प्राप्त होईल पण आनंद प्राप्त होणार नाही. आपल्याला त्या ठिकाणी 15,000 रुपयामध्ये मंडप पाणी पिण्याचं सुलभ साधन प्राप्त करता येईल पण आनंद प्राप्त करता येणार नाही. आपल्याला त्या ठिकाणी 5,000 रुपयामध्ये स्वयंपाक लवकर करण्याचं सुलभ साधन प्राप्त करता येईल पण आनंद प्राप्त करता येणार नाही. आनंद प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला भगवान परमात्म्याच्या दरबारामध्येच यावं लागेल. म्हणून तो केले म्हणू लागला, अरे भगवंता, आम्हाला आतमध्ये भूक लागली आहे, आमच्या चित्ताला सुखाची भूक लागली आहे, आनंदाची भूक लागली आहे आणि आमचं असं चाललंय, आम्ही वरतून त्या ठिकाणी आम्हाला भूक आतमध्ये लागली आहे आणि आम्ही वरतून बांधतोय. एका माणसाला भूक लागली, भूक लागल्यानंतर पत्नीला सांगितलं लवकर स्वयंपाक कर. ती म्हणली स्वयंपाक तयार आहे, फक्त मी 1 मिनिटात वाढते. म्हणजे वाढायचं इतकं आणि त्या ठिकाणी वेळ जाईल, मला अत्यंत भूक लागली आहे, तू काहीतरी कर लवकर. पत्नी हुशार होती, घरामध्ये गेली, कागद अंतरला, कागदवरती 12 पुड्या ठेवल्या, तिथे 12 पुड्या, त्याच्यावरती अर्धा वाटी भात टाकला, भाजी टाकली, त्याचं गाठोडं तयार केलं आणि ते गाठोडं तयार करून पतीच्या पोटाला बांधलं. काय केलं? पतीच्या पोटाला बांधलं आणि त्या पतीला विचारलं की आता कसं काय वाटतं हो? तो म्हणला आता गारगार वाटतंय, एसीच्या रूम मध्ये बसल्यासारखं वाटतंय. मूळ कोणी कधी तुला कळतंय का? मला आतमध्ये भूक लागली आहे आणि हे बघ तू काय म्हणते? तो पेंड्या म्हटला, देवा आमचं तसंच चाललंय, आम्ही हा पसारा वाढवतोय, त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी सगळ्या वस्तू जमा करतोय, परंतु आम्हाला आतमध्ये भूक लागली आहे आनंदाची आणि ते तृप्ती होत नाहीये आमची. मग भगवान परमात्मा म्हणले, अरे तुम्हाला जर तृप्ती करायची असेल तर तुम्हाला माझ्या मागे मागे यावं लागेल. महाराज गंगाच्या तेवढे त्यांना Yeah.
यायचं असेल तर या. काय म्हणते? याल तरी म्हणजे तरी म्हणजे यायचं आहे का तुम्हाला तर या. हे कसं झालं माहितीये का? एखाद्या दुकानदाराकडे गेलं, त्या ठिकाणी त्याने वस्तू विकायला ठेवली आहे. त्याने सांगितलं हे वस्तू मला 500 लाख द्यायची आहे, घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर घरी जा. अशी भाषा या ठिकाणी भगवान परमात्म्याने वापरली. का बरं वापरली माहिती आहे? त्या ठिकाणी देवानं मला असं वाटतं या लोकांचं बोलणं ऐकलं असावं. या गड्याला म्हणा तुम्ही का हो काकडावरतीला येता नाही महाराज, देवा मला बोलवत नाही. म्हणून देवाला असं वाटलं असेल यायचं आहे का हो या. माणसाला त्या ठिकाणी तुम्ही काही म्हणा का हो वारीला चला नाही ना, आम्हाला देवने घरीच ठेवतो तुम्हाला या ठिकाणी. म्हणून देवाने म्हटलं असावं यायला तरी, यायचं असेल तर या. अजून एक दुसरा अर्थ असा आहे, आपल्याला भगवान परमात्म्याने ज्या वेळेला ही आणि त्या ठिकाणी मानव देह दिला त्यावेळेला माणसाला कर्म स्वतंत्रता दिलेली आहे. माणसाला कर्म स्वतंत्रता दिली. देवानं हा देह दिला, दिल्यानंतर त्या ठिकाणी देवाने ठरवलं की यांना काय करायचं ते करू द्या. कारण कर्म स्वतंत्रता आहे माणसाला. देवाने हा देह दिला. मी असं एका ठिकाणी म्हटलं तुम्हाला देह कोणी दिला? म्हटले आमच्या आई वडिलांनी दिला. काय म्हटले ते? आमच्या आई वडिलांनी दिला. म्हटलं हात तोडा, आता हात तोडा आणि आई वडिलांना सांगा आम्हाला नवीन हात द्या. देतील का ते? हात परत देतील का? नाही. हे इंद्रिय कोणी दिले? दिले इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया वचन. मान्य केलं ना तुम्ही भगवान परमात्म्याने हे दिलेलं आहे. पण इंद्रिय त्या देवानं दिल्यानंतर त्याची जबाबदारी संपली. पुढची जबाबदारी आपली आहे. आपण त्या इंद्रियानं काय केलं पाहिजे, हातानं काय केलं पाहिजे. हे हात देण्याचं काम त्याचं होतं, कर्तव्य त्याला संपलं. पण पुढे कर्म करायचं काय हातानं हे आपल्या हातात आहे की नाही. हातानं टाळी वाजवायची का पत्ते खेळायचे हे कोणाच्या हातात आहे? का मोबाईल शिकायचा हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. इंद्रिय देण्याचं काम भगवंताचं आहे. त्या भगवान परमात्म्यानं तोंड दिलेलं आहे. या तोंडानं भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं. का याच्यानं गुटखा खायचा, का तंबाखू खायची, का लोकांना शिव्या द्यायच्या, का भांडण करायचं हे कोणाच्या हातात आहे? हे आपल्या. भगवान परमात्म्यानं पाय दिलेला आहे. या पायानं भगवंताच्या मंदिरात यायचं का चित्र मंदिरात जायचं हे कोणाच्या हातात आहे? हे आपल्या हातात. म्हणून भगवान परमात्म्याने म्हटलं असावं अरे हे इंद्रिय स्वतंत्रता तुम्हाला दिलेली आहे. आणि मी जर म्हटलं याला म्हटलं पण या ठिकाणी जर याच म्हटलं असतं तर तुमची कर्म स्वतंत्रता त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी विराम घेतल्यासारखं झालं असतं. म्हणून भगवान परमात्म्याने म्हटलं याल तरी यायचं असेल तर या. मला सांगा त्या भगवान परमात्म्याने जर ठरवलं असतं की यांच्याकडनं परमार्थ करून घ्यायचा, जीवाला भगवान परमात्म्याची भक्ती करावं वाटत नाही. जीवाला भगवंताची भक्ती करावं वाटत नाही. देवाला सुद्धा आपल्याकडनं भक्ती करून घ्यावी असं वाटत नाही. भगवंताला जर भक्ती करून घ्यावी असं वाटत असतं तर त्या ठिकाणी ज्यांच्याकडनं चाललं जात नाही ते 90 वर्षाचे म्हातारे असे पडाले असते रस्त्यावर देवाच्या दर्शनाकरता. देवाने ठरवून द्या फक्त की यांनी मंदिरात जायला पाहिजे. ते नाही वरतून त्यांचे आजोबा पडतील तिथं. का बरं? भगवंताच्या मनात आलं तर. भगवंताच्या मनातच नाही की तुम्ही दर्शनाला आले पाहिजे. त्याला त्या ठिकाणी असं वाटतं सगळे जर परमात झाला लागले तर त्या ठिकाणी यमाची आणि डिपार्टमेंट जे आहे ते बंद होईल ना. त्या यमाचे जे सेवक आहे त्यांना काम कधी यायचं मग एमआयडीसी मध्ये. म्हणून भगवान परमात्म्याने म्हटलं असावं याल तरी लागे लागे. लागे म्हटलं. लागे म्हणजे काय माहितीये का? लागे शब्दाचा अर्थ लागे म्हणजे लागणे. मला सांगायला त्यांची काही लक्ष देणार नाही. तुमच्या सोप्या भाषेत सांगतो.
लग्न शब्दाचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे का? लग्न झालंय तुमचं? मग मला सांगा लग्न शब्दाचा अर्थ काय? लग्न लग्न म्हणजे संबंध जोडणे. काय आहे? लग्न या शब्दाचा अर्थ आहे संबंध जोडणे. तसं लागे शब्दाचा अर्थ आहे संबंध जोडणे. या भगवान परमात्म्याशी आपण संबंध जोडला पाहिजे. तुम्ही लागे याद तरी यारे लागे. लागे म्हणजे संबंध जोडून माझ्याबरोबर या. संबंध जोडला पाहिजे भगवान परमात्म्याशी. आणि भक्ती करत असताना सगळ्या आणि भक्तांनी त्या ठिकाणी भगवंताशी संबंध जोडला. संबंध जोडून आणि त्या ठिकाणी परमार्थ केला. भगवान परमात्म्याशी संबंध जोडला प्रत्येक भक्ताने. जास्ते भक्ती आणि त्या हनुमंतरायाने केले म्हणून जास्ते कोणीकडे हनुमंत केले म्हणून या लिहिले रामचंद्र. अर्जुनाला त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला सखा म्हणतात. हे कृष्ण हे यादवे समेती अजानता महिमानंद वेदम मया प्रमादं प्रणयेन भाति. सखा आणि हे त्या ठिकाणी संबंध जोडला. प्रत्येक माणसानं असं वाटलं पाहिजे प्रत्येकाला की हा देव कोणीतरी लागतोय. वाटतं का तुम्हाला की हा देव आपला कोणीतरी आहे? वाटतं कधीतरी एखाद्या वेळेला की नाही देव माझा बाप आहे, देव माझी आई आहे, देव माझा भाऊ आहे, देव माझी बहीण आहे. असं कधी वाटतं का आपल्याला? आणि वाटलं असतं तर आपण दर्शनाला आलो असतो. मला सांगा एवढ्या लोकांमध्ये बसलेल्यांमध्ये इमानदारीला सांगायचं दररोज दर्शनाला कोण येतो बोटवरती करावं? दररोज. मी त्या दादांना विचारले कोण कोण येतो दर्शनाला. ज्यांना असं वाटत असेल की हा भगवान परमात्मा माझा कोणीतरी लागतो, त्या ठिकाणी संबंध जोडलाय. तुकोबांनी सुद्धा आणि त्या ठिकाणी संबंध जोडलाय. विठ्ठल माय बाप सुरता विठ्ठल भगिनी आम्ही गाता विठ्ठल विन चाल नाही होता. लावला संबंध भगवान परमात्म्याशी संबंध जोडला. संतांनी भगवान परमात्म्याशी संबंध जोडला. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता माझी माता कृष्ण म्हणून म्हणतोय लागे याल तरी यारे लागे. लागे म्हणजे संबंध जोडला पाहिजे. अहो साधू संतांनी भगवंताशी असे संबंध जोडले. महाराजांना माहिती आहे आमच्या असणारे माऊली महाराज या ठिकाणी कीर्तनाला हजर आहे. आळंदीमध्ये आणि गुलाबराव महाराज झाले का? आपल्याला सगळ्यांना अगोदर गुलाबराव महाराजांचं दर्शन होतं. माऊली मंदिरात गेल्यानंतर गुलाबराव महाराजांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी ज्ञानोबा यांना ते गुलाबराव महाराज तात म्हणायचे. तात म्हणजे वडील. आणि भगवान परमात्म्याला आणि त्या ठिकाणी पती रूपानं त्या ठिकाणी पाहिजे. कोण? गुलाबराव महाराज होते ज्यांनी त्या ठिकाणी त्यांना आंधळे होते, जन्मतः आंधळे होते. परंतु त्यांनी त्या ठिकाणी माऊलींचा साक्षात्कार झाला. त्यांनी हाताने जे चित्र काढलेलं आहे ते माऊलींचं चित्र त्या ठिकाणी आजही ज्ञानोबारायण तुम्हाला पाहायला मिळतात. हे मुलींचं चित्र आहे. हे आपण जे लावलेलं आहे ते ज्ञानोबारायांची आणि त्या ठिकाणी घर स्वरूप आहे. हे गुलाबराव महाराजांनी रेखाटलेलं आहे. या अतिरिक्त जे फोटो आहे ते काल्पनिक आहे. परंतु त्या ठिकाणी गुलाबराव महाराजांना जे दर्शन झालं हे या रूपामध्ये म्हणून ज्ञानोबाराय या रूपात आहे. आणि त्या ठिकाणी ते गुलाबराव महाराज भगवंताला पती रूपानं पाहिजे. अंगावर साडी परिधान करायचे, मोठा कुंकू तिलक करायचे, कानामध्ये त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी सुवर्णाचे दूध त्या ठिकाणी पैठण त्या ठिकाणी प्रत्येक अलंकार स्त्री सारखं परिधान करायचे. एवढंच नाही त्या ठिकाणी 3 दिवसाचा त्या ठिकाणी श्री धर्म सुद्धा पाळायचे. जेवढा अधिकार गुलाबराव महाराजांचा होता.
म्हणून मी म्हटलं संबंध जोडला तर त्या ठिकाणी आपण भक्ती करू शकतो. म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्माने म्हटलं याल तले याने लागे अवघे माझ्या मागे मागे. तुम्हाला प्रत्येकाला मी सांगतो माझ्या मागे मागे या. प्रत्येकाला असं वाटतं आपल्या मागे मागे लोकांनी यावं. प्रत्येकाला वाटतं की मी आपल्या मागे लोकांना यावं आणि लोक जाताही तुमच्या मागे लोक येताही. पण ज्या वेळेला लोक तुमच्या मागे येतात ना तुमच्या मागे ज्या वेळेला लोक येतात त्यावेळेला तुम्ही पाहिला राम बोलो भाई राम. तुमचं पुढे चालत असतात लोक मागे तुमच्या मागे असतात. ते तुम्ही कधी घ्या रात्री 1 वाजेला गेलं तरी लोक तुमच्या मागे असतात. येतात की नाही मागे तुमच्या. प्रत्येकाला असं वाटतं आपल्या मागे लोकांनी यावं. देवाला वाटत नाही का. वास्तविकता हा देवाच्या मागे का जावं याचंही कारण आहे. आपण जर त्या ठिकाणी देवाला वाटतं हे जर आणि आपल्या मागे न येता मायेच्या मागे जर गेले तर माया काय करते माहितीये का. त्याला आपल्या मागे नेते आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी गड्ड्यामध्ये टाकून देते. त्याचा उद्धार होऊ देत नाही. म्हणून भगवंत म्हणतो माझ्या मागे या. कारण मार्ग तो आहे. जो मार्ग आहे तो देवाला माहिती आहे. देवाला माहिती आहे माया आणि कोणत्या रस्त्याला जात नाही. त्या ठिकाणी देवाला मार्ग माहिती आहे. त्या ठिकाणी मार्ग नकडे देवा विन काही. देवाला फक्त मार्ग माहिती असल्या कारणानं देवाच्या मागे जायचं आहे. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात याल तले याने लागे अवघे माझ्या मागे मागे. आज देवा तो गेल्या वाटला देवा तुझ्या मागे एवढे आम्ही मग आम्हाला तृप्ती होईल का आमची. आम्हाला त्या ठिकाणी आणि आनंदाची तृप्ती होईल का आमची. त्यावेळेला त्या ठिकाणी भगवान परमात्मा म्हटले तुम्ही माझ्या मागे आल्यानंतर तुम्हाला मी देईल म्हणजे देईल. म्हणजे काय देईल त्याचं उत्तर महाराज मंगळ दुसऱ्या चरणात आजी देतो पोट भरे आजी देतो तुम्हाला जोपर्यंत तुम्ही नाही म्हणणार तोपर्यंत तुम्हाला ठाऊक मिळेल. आजी देतो पोट भरी. पोट भरून तुम्हाला देईल. मला सांगा एवढ्या लोकांमध्ये कोणाचं पोट भरलंय. आता नाही बरं कायमचं कोणाचं पोट भरलंय. मला जागा गोष्टीचे जास्त म्हणून दादांना विचारतो. मला जरा म्हणतात तुमचं वय किती आहे. 74. म्हणा दादांना विचारतोय. दादांचं वय 74 आहे. मला सांगा तुम्ही दिवसभरात किती अन्न खाता. सकाळी आपण असं गृहीत धरू सकाळी अर्धा किलो आणि संध्याकाळी अर्धा किलो एवढं जेवण
प्रत्येकाचं आहे. त्यांचं नाही, तुम्हाला उदाहरण दाखवण्याकरता त्यांना घेतलं. का बरं? ते माझे जास्त मुलीचे आहेत म्हणून त्यांना घेतलं. मला सांगा आता दिवसाला किती झालं? 1 किलो म्हणजे वर्षाला किती झालं? 365. त्या 65 दिवसामध्ये त्या ठिकाणी एकादशा, चतुर्थी, सोमवार असे 65 वर्ष सोडून द्या. कारण आपण उपवास आहे लोकांचं. किती झाले? वर्षाला कमीत कमी 300 किलो अन्न त्यांनीच नाही सगळ्यांनी खाल्लं. मग मला सांगा वयानुसार 74 गुणिले 300 किती किलो अन्न खाल्लंय? प्रत्येकाने करून घ्या. इतकं अन्न आपण दररोज त्या ठिकाणी इतके वर्ष झाले खात आलो आहे. आतापर्यंत इतकं अन्न खाऊन सुद्धा तुम्हाला भूक आहे की नाही? आहे ना? आता वरून मुळी वांग्याची भाजी आहे ना? मग ते खाणार आहे की नाही? मग इतकं अन्न खाल्ल्यावर सुद्धा तुम्हाला भूक कशी काय? तर मी एक तुम्हाला सांगतो, हे पोटाचे प्रकार आहे. हे जे पोट आहे हे अन्नानं तात्पुरतं भरल्यासारखं वाटतं. काय बोलतोय लक्ष द्या. अन्नानं हे जे शरीराचं पोट आहे हे तात्पुरतं भरल्यासारखं वाटतं. इंद्रियाचं पोट विषयानं तात्पुरतं भरल्यासारखं वाटतं. त्या ठिकाणी आणि मनाचं पोट वासनेनं आणि तात्पुरतं भरल्यासारखं वाटतं. पुन्हा ते जागृत होतं. पण ज्या वेळेला आपण भगवंताकडे जाऊ आणि भगवान परमात्मा या जीवात्म्याचं पोट ज्या वेळेला भरेल त्यावेळेला आणि नाही म्हणाल तोपर्यंत तो भगवान परमात्मा आपल्याला खाऊ घालेल. हा जीवात्मा जो आहे हा जीवात्मा ज्या वेळेला त्या ठिकाणी आणि भगवंताजवळ जाईल त्या ठिकाणी आणि त्या सगळ्या जीवात्मा आणि परमात्मा एक रूप होईल. जीव दशा संपून तो आणि देवरूप होईल. तुका म्हणे त्याचा जीव तोची देव. काय होईल? तुका म्हणे त्याचा जीव तोची देव. देव आणि त्या ठिकाणी तो स्वतः होईल. त्या ठिकाणी ज्ञानोबा सांगतात हे केव्हा होईल? जीव परमात्मा दोन्ही, जीव परमात्मा दोन्ही वैसवणी एके स्थानी जयाचे हृदय होनी विराजती. भगवान परमात्मा जीव दशा संपवतो आपली आणि त्या ठिकाणी देवरूप आपल्याला करतो. त्यावेळेला आपलं पोट कायमचं भरतं आणि त्यावेळेला आपण त्या ठिकाणी म्हणू पुणे म्हणाल तो बरे. तोपर्यंत तो भगवान परमात्मा आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही. आणि एकदा आपण तृप्त झालो की मग त्या ठिकाणी न करे भूक तहान काही. तुका म्हणे जीवा घोर झाले सुख. एकदा इतकं सुख प्राप्त होतं, इतकं सुख प्राप्त होतं की आपल्याला नको आणि तोपर्यंत तो भगवान परमात्मा आपल्याला तो आनंद ते सुख इतकी तृप्ती आपली त्या ठिकाणी करतो. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात आजी देतो पूर्ण भरी पुरे म्हणा दतो भरी. मग भगवान परमात्म्याने सांगितलं हे बघा माझ्या मागे यायचंय ना, तुम्हाला तृप्त व्हायचंय ना, मग तृप्त होण्याकरता काही नियम आहे. ते नियम भगवान परमात्मा अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात.
अक्षरशः तुम्हाला नाही म्हणेल तोपर्यंत देईल, पण नियम आहे हळूहळू चला, कुणी कोणाशी न बोला. हा व्यवहारिक अर्थ वेगळा आहे आणि पारमार्थिक अर्थ वेगळा आहे. हळूहळू चला पारमार्थिक अर्थ आहे तुकोबाला या ठिकाणी हळूहळू सांगतात, भगवान परमात्मा हळूहळू सांगतात. हा पण तुकोबाला एका ठिकाणी म्हणतात करावी तातडी परमार्थाची. एकाकडे तुकोबाला सांगतात करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे धावा आहे पंढरी दिसावा, धावे त्याची खावे सुख पावे आपण. मला सांगा तुकोबाला म्हणतात त्वरा करा आणि भगवान परमात्मा म्हणतात हळूहळू चला. मग दोघांपैकी कोणाचं बरोबर आहे? कसं काय दोघांचं बरोबर आहे? दोघांचं कसं काय बरोबर आहे? त्या ठिकाणी तुकोबाला त्वरा करा आणि भगवान परमात्मा म्हणतात घाई करू नका, हा हळूहळू चला. तर दोघांचं बरोबर असं आहे. ज्या वेळेला माणूस संसारामध्ये आहे, संसारामध्ये ज्या वेळेला गुरफटलेला आहे त्याला बाहेर काढण्याकरता तुकोबाला त्वरा करा म्हणतात. करावी तातडी परमार्थाची. संसार करताना संसार करताना त्या ठिकाणी त्वरा करा म्हणतात. हा तुम्ही जर संसारातच अडकून बसा, तुम्ही संसारातच अडकून जर बसला तर तुम्हाला त्या ठिकाणी परमात्म्याची प्राप्ती होणार नाही, तुम्ही तृप्त होणार नाही. म्हणून धावे त्याची भावे, हा तुझे उगवणी कोवे. हा म्हणून त्या ठिकाणी तुका म्हणे करा धावा धावी. धावा धावी करायला याच्या करता तुम्ही संसारात गुरफटून तुमचा आणि त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचा त्या ठिकाणी आणि उद्धार करणार नाही. म्हणून परमार्थात करा. परमार्थात मी झाले एकदा. हा मला सांगा चला लवकर तीर्थ झालं कोटपर्यंत मंदिरात येत नाही. कोटपर्यंत काही कोटपर्यंत मंदिरात येत नाही. कोटपर्यंत एका मंदिरात आले मग झाडे लावले. हा मग झाडे लावले. हा त्या ठिकाणी मग आनंद घ्या, बसले कीर्तनाचा आनंद घ्या. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात संसारातून जेव्हा तुम्ही आता माझ्याकडे आले ना, माझ्याकडे एकदा आले तुम्ही हळूहळू चला, कुणी कोणाशी न बोला. कुणी कोणाशी न बोला म्हणजे काय करा, तुम्ही जे कर्तव्य करत आहे, तुम्ही जे पुण्य करत आहे ते लोकांना सांगू नका. महाराज या वर्षी निर्जला आम्ही केली, पाणी सुद्धा घेतलं नाही असं म्हणतही गेलं. कारण पुण्य झाकून ठेवायचं आणि पाप उघड करायचं. पण लोकांचं उलट आहे. पुण्यचं फल निच्छन्ति पुण्य नैच्छन्ति मानवा, पापस्य फल निच्छन्ति पापं कुर्वन्ति अन्यथा. पाप फलाची इच्छा करत नाही, हा पुण्य फलाची इच्छा करतो पण प्रयत्नानं पाप केल्याशिवाय राहत नाही. काय बोलतो लक्षात घ्या, शब्द जड आहे. पुण्य फलाची इच्छा करतो परंतु प्रयत्नानं पाप केल्याशिवाय राहत नाही. मग पाप केल्यानंतर पुण्य फल प्राप्त होईल का? हा पुण्य जर पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे? पाप करायचं बंद केलं पाहिजे. आणि पाप फल आपल्याला लागू नये असं वाटत असेल तर पुण्य केलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणतात तुम्ही काय करा, हळूहळू चला, कुणी कोणाशी न बोला. आपण जे कर्तव्य कर्म करतोय, पुण्य करतोय ते त्या ठिकाणी झाकून ठेवा, कोणाला सांगू नका. म्हणून म्हणतात भगवान परमात्मा हळूहळू चला, कुणी कोणाशी न बोला. आधी देतो पोट भरी पुढे म्हणाल तोरी. या नियमाला तुम्ही आला तर तुम्हाला त्या ठिकाणी तृप्त केल्याशिवाय राहणार नाही. अजून एक सांगतो, त्या ठिकाणी असणारा हजार संसार, या संसारातलं तुम्ही जर त्या ठिकाणी घेतलं, ते त्या ठिकाणी नाही टाकलं आणि ते जर तुम्ही खाल्लं, असारुची आणि विषय तुम्ही जर ग्रहण करत असाल, त्या असारुची विषयाचा त्याग जर तुम्ही नाही केला तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं पोट भरणार नाही. त्याच्याकरता त्या ठिकाणी तुकोबराय नियम सांगतात शेवटच्या करता. तुका म्हणजे साडा घाटे, तुका म्हणजे साडा घाटे, तुका म्हणजे साडा घाटे, तुका
तुकामणी सांडा घाटे. सांडा घाटे म्हणजे जे पापाचे आणि त्या ठिकाणी विषयाचे जे भरलेले आत्माले जे भरलेला विषय मुखी आणि घर तो तुम्ही अगोदर खाली करा. हा तुका म्हणे हे हरिणा विठ्ठले कामे बोधे केले घरे. जोपर्यंत तुम्ही हे विषय आतून काढत नाही तोपर्यंत तुमचं पोट भरणार नाही. मला सांगा, एक ग्लास घेतला आपण, त्या ग्लासामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला. काय बोलतो लक्षात घ्या. एक आपण ग्लास घेतला, त्या ग्लासामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. मग पाणी टाकत असताना तो ग्लास जर भरलेला असेल तर त्याच्यात पाणी टाकता येईल का? त्याच्याकरता काय पाहिजे, तो ग्लास खाली पाहिजे. तो खाली असला तरच त्याच्यामध्ये टाकता येईल. तसं तुमचं पोट जर खाली असेल म्हणजे विषयानं ते अंतःकरण जर भरलेलं नसेल, मलिन नसेल तर त्यामध्ये आणि भगवान परमात्मा म्हणतात जो मी दिलेला आनंद आहे ना तो टाकायला जागा नाही. आणि तुम्ही जर त्या ठिकाणी तुम्ही जर विषयानं अंतःकरण भरून घेतलं तर तुम्हाला त्या ठिकाणी तो आनंद आतमध्ये साचवता येणार नाही. म्हणून ते अंतःकरण अगोदर विषयाने खाली करा. हा आपला स्वभाव आहे, आपला स्वभाव इंद्रियाचा असा आहे की त्या इंद्रियाला विषय पाहिजे. प्रत्येक इंद्रियाला विषय पाहिजे. त्या ठिकाणी ज्ञानोबा म्हणतात
करण्याची इच्छा आहे प्रत्येक इंद्रियाला. त्या ठिकाणी पहा तुम्ही बुद्धी काय करते माहितीये का? बुद्धीची विषयाचे ध्यान, चिंती विषयाचे चिंतन. बुद्धी विषयाचं ध्यान करते, विषयाचं ध्यान कोण करतं? बुद्धी. आणि नंतर चित्त काय करतं? त्या विषयाचं चिंतन करतं. चिंती विषयाचे चिंतन आणि विषयासाठी तळमळे मन, विषय अभिमान वाढविला. मन काय करतं? विषयाची अपेक्षा करतो. त्याला पाहिजे अंतःकरणामध्ये जे विषय आणि सेवन करण्याची इच्छा आहे ते या इंद्रियाची आहे. याचं कारण सांगून जाईल. त्या ठिकाणी हे काल घडलं तरी असं कारण आहे. ज्ञानोबा याचं कारण सांगून जातात. अनादि संसार मालेच्या ठाई जितके विषय सेविले पाही, ते खसावले चित्ताच्या ठाई वारंवार ही सेविता. हे का घडलं माहितीये? याचं कारण आहे आपण हे जन्मोजन्मी आपण विषय सेवन करत आला म्हणून ते खसावले चित्ताच्या ठाई, ते आतमध्ये असे खसावले गेले. त्या ठिकाणी तुम्हाला पटण्याकरता एक उदाहरण सांगतो. तुमच्या गावामध्ये म्हणजे तुमच्याकडे पाहुणे येतात की नाही? येतात ना? मग त्यांना तुम्ही चहा पिऊ घालता की नाही? चहा करता की नाही? होतं म्हणा, नका करत जाऊ. आम्ही पण म्हणतो तुम्हाला चहा करता, पण होतं म्हणा. पाहुणे आल्यानंतर तुम्ही चहा करता. मला सांगा, आज पाहुणे आले, आज तुम्ही त्या पातेल्यामध्ये चहा केली, त्याच पातेल्यात उद्या चहा केली. पातेलं धुतलं काय केलं नाही? पातेलं धुतलं नाही. आज चहा केली, उद्या चहा केली, 6 महिने चहा केली, 1 वर्ष चहा केला, 4 वर्ष चहा केली, 7 वर्ष चहा केली त्याच पातेल्यात, पण धुतलं नाही. मग आता मला सांगा, कोणत्या साबणानं कोणत्या लिक्विडनं ते धुतलं जाईल? विमात धुतलं जाईल का बरं? ते एकदा फिट झालं ते निघत नाही. तसं आपण प्रत्येक जन्मामध्ये देहामध्ये आपण ते विषय सेवन करत आलो आणि ते घसावले चित्ताच्या ठाई. ज्याप्रमाणे ते पातेलं निघत नाही ते धुवावं लागतं. दररोज पातेलं धुतलं म्हणून ते स्वच्छ दिसतं की नाही? तसं प्रत्येक जन्मामध्ये तुम्ही हे अंतःकरण रूपी पातेलं तुम्ही स्वच्छ जर केलं तर त्यामध्ये आणि आतमध्ये सामान बसेल. त्याच्यामध्ये भगवान परमात्मा जो आनंद देईल तो आनंद आतमध्ये साचेल. त्यावेळेला साठवता येईल आणि अंतःकरण जर मलिन ठेवलं तर भगवान परमात्म्याने जो दिलेला आनंद आहे तो आनंद साठवता येणार नाही. म्हणून तुकोबाराय भगवान परमात्मा सांगतात की त्या ठिकाणी तुका म्हणे सांगा घाटे देणे नका भरू खोटे. भगवान परमात्मा प्रत्येक दिवशी आपल्याकडे आनंदाचं आणि गाठोडं घेऊन येत असतो. त्या ठिकाणी भगवान परमात्मा आपल्याला आनंद देण्याकरता तयार आहे, परंतु आपण घेण्याकरता तयार. आपण तयार आहे का? जीवाला आनंदाची गरज आहे, कारण तो विषयामध्ये रममाण झालेला आहे आणि विषयात रममाण झाल्यामुळे त्याला ते आणि त्याचं पोट भरत नाहीये. खादल्याची खावे वाटते भेटल्या ते कधी संपते त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी भगवानने एकदा आनंदाचं भेटलं भगवान परमात्म्याने दिलं की मग नको नको म्हणून त्या तोपर्यंत तो भगवान परमात्म्याने दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे सांगा घाटे देणे नका भरू पोटे. आधी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो हरी विठोबार कुमार.
धावता भावार्थ या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला। यामध्ये त्या ठिकाणी ज्या अभंगाचा भाव असाच असेल असं मी त्या ठिकाणी म्हणणार, परंतु माझ्या बुद्धीला ज्याप्रमाणे भगवान परमात्म्याने चालना केली तसा मी या ठिकाणी अभंगाचा भाव सांगण्याचा प्रयत्न केला। आता या ठिकाणी भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी चरित्र आपल्याला उच्चारायचं आहे। काल्याचं कीर्तन म्हणजे या ठिकाणी महाप्रसादाचं कीर्तन आहे, हे प्रसादाचं कीर्तन आहे आणि प्रसाद देणारा स्वतः भगवान परमात्मा आहे। कोण आहे? भगवान परमात्मा। काला करती संत जन सगळे त्यांच्या नारायण, वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे येते। कोणाला मिळेल काला? जो भाग्यवान असेल त्यालाच हा काला त्या ठिकाणी मिळेल। काला वैकुंठी दुर्लभ आहे, असा वैकुंठामध्ये दुर्लभ असणारा काला आपल्याला भेटणार आहे आणि स्वतः भगवान परमात्मा त्या ठिकाणी वाटणार आहे। कोण? रासगीती गात प्रसाद देतो प्रसाद देतो प्रभाकर महाराज असं नाही ना। कोण? प्रसाद देतो पंढरीनाथ भानुदास गीतिकात। स्वतः भगवान परमात्मा हा प्रसाद वाटतो, म्हणून काल्याच्या आणि कीर्तनाला त्या ठिकाणी महत्व इतकं कशामुळे तर भगवान परमात्मा स्वतः वाटी आपल्या स्वतः भगवान परमात्मा प्रसाद देतो। मग महाराज हा प्रसाद खाल्ल्यानंतर काय होतं? नेमका हा काल्याचा प्रसाद खाल्ल्यानंतर काय होतं? भगवान परमात्मा सांगतात प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो यासु बुद्धिपर्यवतिष्ठते। काय होतं? प्रसाद खाल्ल्यानंतर प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, सगळं दुःख नाहीसं होतं। काय होतं? सगळं दुःख नाहीसं होतं आणि प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो यासु, प्रसन्नता तयार होते आणि बुद्धी परिवर्तिष्ठते, बुद्धीमध्ये परिवर्तन होतं। कशानं? प्रसादानं। म्हणून प्रसाद खायला यायला पाहिजे, पण प्रसाद कशाला म्हणतात याला महत्व आहे। जोपर्यंत आपण काल्याचं कीर्तन ऐकत नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी प्रसाद आपल्याला घेता येत नाही। तुम्ही फक्त जर प्रसाद म्हणून जेवायला येत असाल वरणपोळीचा काला, तर त्याला वरणपोळीच्या काल्याला प्रसाद म्हणता येत नाही। तुम्ही ज्या वेळेला कीर्तन ऐकाल त्यावेळेला प्रसादात रूपांतर भगवान परमात्माच करतो, म्हणून प्रसाद घेतलाच पाहिजे, पण फक्त जेवण नाही। दुर्भाग्य आपलं दुर्भाग्य एक आहे। त्या ठिकाणी मोठे मोठे भंडारे केले जातात मंदिरांमध्ये, पण मंदिराचं दुर्भाग्य असं आहे, मी बोलतो जरा थोडंसं वाईट वाटेल, तुम्ही अनुभव घेतला असेल, मी पण अनुभव घेतला। मंदिरामध्ये ज्या वेळेला आणि प्रसाद केला जातो त्या वेळेला बरेच ठिकाणी असं पाहिलं की लोक फक्त जेवण करून निघून जातात। ज्या देवाच्या नावानं मंदिरात प्रसाद घेतला त्या देवाला सुद्धा पाहत नाही की तो देव कसा आहे आणि त्या देवाची तयारी कशी केली आहे हे सुद्धा पाहिलं जात नाही। मग मला सांगा त्यांच्या बुद्धीत काय परिवर्तन होईल? म्हणून त्या ठिकाणी प्रसाद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अगोदर हे काल्याचं कीर्तन भगवंताचं चरित्र त्या ठिकाणी श्रवण केलं पाहिजे, पण ते चरित्र पण उच्चारायचं त्यालाही नियम आहे। चरित्र ते उच्चारा
चरित्र केलं ते विचारायचं भगवान परमात्म्याने अनेक चरित्र केले मथुरेत चरित्र केलं द्वारकेमध्ये चरित्र केलं पण आज नियम आहे चरित्राचे उच्चाराने केले गोकुळामध्ये भगवान परमात्मा कसा आला ते अगोदर पाहिजे हा सगळ्यांना माहिती आहे भगवान परमात्मा यदा यदा हि धर्मस्य गाडी भवती भारत अभिधानं धर्मस्य तदात्मानं पूजाम्य धर्मा रक्षा वया अवतार घेतली धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्म्याचा अवतार झाला सगळ्यांना माहिती आहे त्या ठिकाणी पापाचं वध झालं सगळं जन्म भगवान परमात्माचा जन्म झालाय हा हे कमी आहे भूक जशी तुम्हाला लागली तशी मलाही लागते त्या ठिकाणी भगवान परमात्मा जन्माला आल्यानंतर भगवान परमात्मा गोकुळात गेले सुद्धा कारण आता जर कोकणामध्ये जर नाही गेलं लोक कीर्तन त्या ठिकाणी संपणार म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी गोकुळात गेले आणि गोकुळामध्ये आनंदोत्सव सुरू झाला गोकुळाच्या भगवान परमात्मा ज्या वेळेला जन्माला आला त्या वेळेला सगळ्या आणि त्या ठिकाणी गौडणी एकत्र आला म्हणती गौडणी हा सगळ्या गौडणी एकत्र झाल्या गौडणी एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी नंदाच्या घरी मोठमोठे स्टॉल लागले त्या ठिकाणी दिवाळीला जसे स्टॉल लागतात तसे फक्त आपले शेवचिवड्याचे होते त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या बापानं त्या ठिकाणी सोन्याचे भांडे चांदीचे भांडे रत्नजडित अलंकार सगळे त्या ठिकाणी द्यायला सुरुवात केली गौरणी वगैरे सगळे त्या ठिकाणी नंदाच्या घरी ती एक गौरण म्हटली तू त्या भगवान परमात्म्याला पाहिला का त्यावेळेला ती गौरण म्हणते पाहिला नंदाचा साधं म्हटले तो भगवान परमात्मा कसा होता सावळा परब्रह्म भगवान परमात्मा पाहिला सावळा म्हणजे कसा गोराही नाही आणि काळाही नाही त्या ठिकाणी आनंद तयार झाला त्या भगवान परमात्म्याला पाहिल्याबरोबर आणि तो भगवान परमात्मा आता हळूहळू मोठा होतोय कारण मोठा झाल्याशिवाय चरित्र पूर्ण होणार नाही भगवान परमात्मा आता त्या ठिकाणी रंगू लागले भगवान परमात्मा त्या ठिकाणी डाव्या गुडघ्यानं मागायला लागला अगोदर हात लावला जमिनीला नंतर पाय त्या ठिकाणी रंगायला सुरुवात केली मग त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी अनंत लीला केल्या त्या ठिकाणी इकडे आणि त्या ठिकाणी कंसानं भरपूर राक्षस पाठवले काग बिग बग रेखा माडले बाळपणे अवधिरत्ने खाणे उडवले राक्षस संपले पुतना मावशी संपली पुतना मावशीला सुद्धा भगवान परमात्म्याने मारून टाकलं कारण कसं आहे लगेच भगवान परमात्म्याला वेळ नाही त्या भगवान
सायुज्य मुक्त दिला तुला तनकालिकाचे निमाने सायुज्य चौद विकला पुतणी के विशाचने स्तनपाने मारू लागली। त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं देवतांनी उद्धार केला। भगवान परमात्मा आता त्या ठिकाणी आणि छोटे लीला करू लागले। भगवान परमात्मा गोकुळामध्ये चोऱ्या करतायत। चोऱ्या करता करता भगवान परमात्मा घोड्या सुद्धा करू लागले। घोड्या करायला लागले। त्या ठिकाणी गौरणी आणि त्या ठिकाणी यशोदेकडे त्या ठिकाणी गारणे येऊ लागल्या। एक एक गौरण येते आहे। पहिल्या अगोदर त्या ठिकाणी त्या गोकुळामधली आणि गोगरी गौरण आली। गोगरी गौरण समजते का? ऐका कोणी गोगरं सूत्र गेंगानं असे बरेच प्रकार असतात बोलण्याचे त्या ठिकाणी। आणि गोगरी गौरण आली। ती गोगरी गौरण यशोदेला सांगू लागली का ग यशोदा यशोदे बाहेर आले म्हटल्यानंतर यशोदा बाहेर आली। आल्यानंतर ही गौरण सांगू लागली का ग यशोदे तुझ्या मुलांना काय खोटी केली म्हणजे सांग काय खोटी केली। ती म्हणते काय सांगू तुझे बाई कोपरी असल्यामुळे सांगू लागले जात होते यमुने पाणी वाटेलो भेटला कावला म्हणते बरोबर झालं कावला वाटेत भेटला कावला मयूर टोपी मयूर तुझ्याची हातामध्ये सांगला काय सांगू काय मग मी ते तुला पलाली पलता पलता कंगोली कंगोलीची धार सुटली काय सांगू मला काय सांगू तुला मग झालं काय हा पडली खाली माझे फुलं घे फुटले मग मी बसले ती पुन्हाले शालंग पाणी मला पोटाशी धरली रडायला लागली। मग काय माहिती त्याला दया आली आणि तो माझ्याकडे आला। आल्यानंतर मला त्या ठिकाणी मला पोटाशी धरलं मला पोटाशी धरले माझे समाधान केले निवृत्ती कृपे हे सुख नादेवाला धरे सांगे काय केलं यशोदे माहितीये दारामध्ये म्हातारा झोपला होता। यानं काय केलं काकाचा डेरा उचलला त्या म्हाताऱ्याच्या डोक्यात टाकला। म्हाताऱ्याने त्या ठिकाणी डोळे चांदीचे केले ना काय सांगू ती म्हणते त्यावेळेला यशोदा कानाला म्हणते काय काना कळत का तू त्या ठिकाणी त्या म्हाताऱ्याच्या डोक्यात त्या ठिकाणी डेरा टाकला का? कृष्ण म्हटला होय टाकला। का बरं टाकला रे? काही नाही दिवाळी सारखा सण होता कार्तिक महिन्यासारखा महिना होता कांगडा व्हायचा विठ्ठल मंदिरात इतकी सुंदर पूजा व्हायची त्या पांडुरंगाची घरी हा म्हातारा आणि घरीच बसायचा कांगड्याला सुद्धा जायचा नाही म्हणून मला राग आला आणि मी तो ताकाचा डेरा घेतला आणि त्या म्हाताऱ्याच्या डोक्यात टाकला। अशा गोड्या भगवान परमात्मा एक एक करू लागल्या। त्यावेळेला सगळ्या गौरणी म्हटल्या आता काही आणि एकटे गाऊन काही फायदा नाही म्हणून मोर्चा काढू आणि सगळ्या गौरणी एकत्र निघाल्या आणि त्या गौरणी त्या ठिकाणी यशोदेच्या दारात आल्या। गौरण सांगती राणी रात्री आला चक्रपाणी आवडी नाही तुझ कृपलोणी थोडी आवडे राणी एक बाई आम्हास पावे ना यशोदेवाय तुझा काना त्यावेळेला दुसरी त्या ठिकाणी एवढं म्हणते आहे दुसरी आली धावत याने बाई काय केले
मात मुखासी मुख चुंबन घेतलं गळ्यामध्ये हात घालीत हे बाई आमासी पावेला यशोदे बाळ तुझा काना अशा गौडणी एक एक कारण सांगते. एक गौडण आली म्हणते का ग यशोदे तुला सांगू माझ्या घरात आता दिवाळी होती. मी घरी दिवाळी असल्यामुळे मी मस्त सुंदर रांगोळी काढत होती. त्या ठिकाणी सुंदर रांगोळी काढली. आता घरात गेली रंग आणते आणि रंग आणण्याकरता मी घरात गेली आणले रंग आता भरायला सुरुवात केली. तेवढ्यामध्ये हा आला ठुमकत ठुमकत आणि आल्यानंतर म्हणतो हे हो येडे तुला काही रांगोळी काढता येत म्हणजे रांगोळी मला काढता येत नाही. अरे कृष्णा तुला माहितीये का YouTube वर एक एक प्रकारची एक एक प्रकारच्या रांगोळ्या YouTubeला आहे. त्या YouTubeचा पाहून रांगोळ्या काढते मी आणि तरी म्हणतो तुम्हाला येत नाही. अरे YouTube वर जशा दाखवल्या आहे तशा रांगोळ्या मी काढते तरी मला तू म्हणतो येत नाही. हा म्हणतो तू येडी आहे तुला काही येत नाही. बाजूला ओढल्यानंतर त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. मी बोलत नाही. त्या ठिकाणी निरोबाईने वर्णन केलेलं आहे. अष्टदळ काढले अंगणी त्यावरी मुठे चक्रपाणी म्हटलं माझी रांगोळी वाचली सुंदर आहे. अशा प्रकारे गोळ्या केल्या म्हणून त्या ठिकाणी आता आणि गौडणी त्रासल्या म्हणून त्या ठिकाणी यशोदेला सांगू लागल्या मिळून येऊ या गौडणी घेती नंदाच्या अंगणी जातो आम्ही गोकुळ सोडोनी आमच्या खेळा घेऊनी एक बाई आमासी पावेना यशोदे बाळ तुझा काना कुठवर सोडून गाना. मग त्यावेळेला यशोदा माता म्हणते कृष्णा आता त्या ठिकाणी लवकर आणि मला करायचं आहे म्हणून तू आता घरी राहू आता तू रानात जा. आणि त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणते काय ठीक नाही त्या ठिकाणी तू म्हणते तर मी आता घोड्या करणार नाही. एक मास देवी घोडी नाही केली. हा देवाने एक महिना घोडी केली नाही पण नंतर पुन्हा घोड्या करायला सुरुवात केली. पुन्हा आईला त्रास झाला. यशोदा त्या ठिकाणी रडून सांगू लागली यशोदे नाही आले पाणी कृष्णा घोड्याने दाखवून एका जनार्दनाने. मग त्यावेळेला भगवान परमात्म्याला सांगितलं तू आता वनात जा आणि वनात जाऊन त्या ठिकाणी आता तू तुझ्या शाळेमध्ये जा. त्यावेळेची शाळा म्हणजे त्या ठिकाणी गाई चारण्याची शाळा. त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने आपले गौरी घेतले त्या ठिकाणी आणि आता भगवान परमात्मा गाई येण्याकरता त्या ठिकाणी भगवान परमात्माने गाई त्या ठिकाणी आतापर्यंत जे आपण ऐकलं नाही ते एक गोष्ट सांगून फक्त पुढे जाऊ. मला सांगा गोकुळामध्ये गाई किती होत्या? 9 लाख. या 9 लाख गायीची संख्या चुकीची आहे. मला सांगा तुकोबारांनी वर्णन केलं 9 लक्ष गोपाळ गडी वाघ पाठी यमुनाकडे 9 लक्ष जर गोपाळ आहे तर गाई किती असतील? एक एक गाय जाता का माणसं? तो गायी चालतो 9 लाख तो एकटा मारतो. परंतु गायीची संख्या गर्भ संख्येमध्ये दिलेली आहे. नवीन आहे म्हणून व्यवस्थित आहे का? नवीन आहे म्हणून व्यवस्थित आहे का? गर्भ संख्येमध्ये गायीची संख्या दिलेली आहे. त्या गोकुळामध्ये उपनंद नंद ऋषभानुवर आणि नंतर नंदराज हे त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचे वडील होते. त्या ठिकाणी उपनंद किती होते? 9 होते. संख्या मोजत जा कॅल्क्युलेटर काढा. संख्या मोजत जा 9 उपनंद होते. नंद 9 होते. ऋषभानु 6 होते आणि ऋषभानुवर 2 होते आणि नंदराज 1 होते. हे सगळे फक्त पुढाऱ्याचे सांगतोय. फक्त हे पुढारी जे आहे ना यांच्या गायीची संख्या सांगतोय. हे आपल्यासारखे अजून लहान कवड्या होणारे भरपूर होते. तर त्या जगत गायीची संख्या दिलेली आहे. उपनंद कोणाला म्हणत होते? उपनंद कथितः पंचलक्ष गौवांपती 5 लाख गायी ज्याच्याकडे त्याला उपनंद म्हणायचे. उपनंद किती होते? 9. किती झाले? 9 5 45. हे सगळं तुम्ही कॅल्क्युलेशन करा मला सांगा. मी आता डबल विचारणार नाही किती झाले. त्या ठिकाणी नंद होते 9. नंदप्रोक्त गोपाल पण 9 लक्ष गोपांपती 9 लाख गायी ज्याच्याकडे त्याला नंद म्हणायचे. 9 81 लाख गायी ज्याच्याकडे ते 9 नंद. त्या ठिकाणी ऋषभानु सौतयो
दशलक्ष गवांपती 10 लाख गाई त्याच्याकडे त्याला वृषभानु म्हणायचे. वृषभानु होते 60 लाख गाई या वृषभानुच्या झाल्या. त्या ठिकाणी नंतर त्या ठिकाणी कोटी गवम यस्य वृषभानु वरस्तुसा अर्ध कोटी गवम यस्य अर्ध कोटी काय म्हणजे 50 लाख गाई त्याच्याकडे त्याला वृषभानु वर म्हणायचे. असे 2 होते म्हणजे 1 कोटी गाई त्यांच्या आणि गवाम कोटी गृहेजस्य नंदराजस्व एवही 1 कोटी गाई त्याच्या घरी त्याला नंदराज म्हणायचे. एकूण किती गाई झाल्या सांगा? 3 कोटी 86 लाख गाई फक्त पुढाऱ्यांच्या झाल्या. वृषभानु त्या ठिकाणी उपनंद नंतर त्या ठिकाणी वृषभानुवर आणि त्या ठिकाणी नंदराज यांच्या मिळून गाई झाल्या 3 कोटी 86 लाख आणि आपल्या सारख्याचे रेणू एवढ्या गाई त्या ठिकाणी गोकुळामध्ये होत्या. गजब एकच दिले माझ्या पद्धतीने मी सांगत नाही. आमचे कीर्तनकार फक्त सांगून जातात 9 लाख गाई नंदराजाकडे होत्या. नंदराजाकडे 9 लाख गाई नव्हत्या. नंद जे होते त्यांच्याकडे प्रत्येकाकडे 9 लाख गाई होत्या. नंदराज त्यांना म्हणायचे त्यांच्याकडे 1 कोटी गाई होत्या. अशा सगळ्या गाई घेऊन भगवान परमात्मा आता होणार. त्या 9 लाख गाई का चालत होता? ज्या वाया गेलेल्या गाई होत्या त्या 9 लाख गाई त्यामध्ये ज्या खराब होत्या ज्यांना त्या ठिकाणी कोणी सांभाळू शकत नव्हतं ते भगवान परमात्मा सांभाळायचे. म्हणून गाई चालतो 9 लाख अशा गाई घेऊन भगवान परमात्मा आणि त्या ठिकाणी वनामध्ये निघाला. गाई घेऊन त्या ठिकाणी सगळे गोपाळ सुद्धा निघाले. खांद्यावरी कांबडी हातामध्ये काठी पारितो यमुना तटी बोलणे तो राधे 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 जय श्याम सुंदरा. त्या ठिकाणी भगवान परमात्मा आणि त्या ठिकाणी गाई चालायला गेल्यानंतर आता आणि त्या ठिकाणी सगळ्या गाई त्या ठिकाणी चरू लागल्या. सरळ त्या ठिकाणी आता त्या शांत झाल्या आणि भगवान परमात्म्याला ते त्या ठिकाणी भगवान परमात्मा गोपाळांना सांगतात चला वडू गाई बळी तू देऊ एके ठाई. अरे बाबा बहु झाली वनवन पाय पिटी झाला शीण. चला वळे लवकर आता गाई त्या ठिकाणी आता शांत झालेल्या आहे त्या ठिकाणी आणि झाडाखाली बसूया. सगळ्या गाई झाडाखाली बसल्यानंतर आता भगवान परमात्मा त्या ठिकाणी म्हटले आता आपल्याला त्या ठिकाणी अगोदर खेळ खेळायचा. मग खेळ सुरू झाले. त्या ठिकाणी विटी रांडोचे केलं होळी नावावरी खेळ माती लाल होळीच्या फिरी. भगवान परमात्मा खेळ त्या ठिकाणी करू लागले. खेळ भावला खेळ भावला भगवान परमात्म्याने सगळ्या गोपाळांना जवळ केलं आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी मध्यभागी उभे राहिले. कमळाच्या देठाप्रमाणे भगवान परमात्मा उभे राहिले आणि अभिमानी निरभिमानी गोपाळ त्यांना जवळ घेतलं. अभिमानी गोपाळ दूर बसवले आणि कमळाच्या आकाराच्या आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा मध्यभागी उभे राहिले. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि त्या ठिकाणी असा हा काला पाहण्याकरता देवादिदेव सगळे त्या ठिकाणी आले. आजी ओ समरावती काला पाहण्याची देव विसरती देह भावा फुला. असे सगळे देव त्या ठिकाणी आणि त्या काला खाण्याकरता आले. परंतु त्या ठिकाणी काला त्यांना मिळाला नाही. आपण भाग्यवान आहात. त्या ठिकाणी जो काला आणि त्या ठिकाणी पंढरपूरच्या वाळवंटात झाला. एकची ताळी झाली चंद्रभागे मारवंटे माझा ज्ञानराजा गोपाळ आपसी लाया वाटे आणि तोच काला
आपल्या सद्गुरू झेलूजी महाराजांच्या आणि त्या ठिकाणी कृपेनं सद्गुरू भंती महाराजांच्या कृपेनं आपल्या या मंदिरामध्ये होतोय. आपण परम भाग्यवान आहे. हा काला फक्त महाराष्ट्रापुरतीच आहे. इतर भागामध्ये काला काय आहे हे माहित नाही. आता कालच मी त्या ठिकाणी आणि कीर्तनाला गेलो होतो. बाजूच्या ठिकाणी छत्तीसगड मध्ये भिलाईला आपले काही लोक आहेत. त्या ठिकाणी भिलाईला 2 दिवसाचा 3 दिवसाचा कार्यक्रम झाला होता. तर 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये बाहेरचे लोक आल्यानंतर म्हणते काल्याचं कीर्तन काय आहे. म्हणजे फक्त महाराष्ट्रापुरती आपल्याला काला माहिती आहे. आपले संत महात्म्यांची कृपा आहे आपल्यावर. आपल्या गणजी महाराजांची आपले सद्गुरू महाराज गणजी महाराज आपले भुसावळकर सगळे साधू संतांची कृपा असल्यामुळे आपल्याला काला पाहायला मिळतो. अतिरिक्त ठिकाणी हा काला भेटत नाही. म्हणून तोच काला आणि संतांच्या कृपेने आपल्या मंदिरामध्ये होत आहे. तो भगवान परमात्मा त्या काला कसा केला त्याचं वर्णन आणि भागवतामध्ये शुकाचार्य त्या ठिकाणी वर्णन करतात. ती भरतवेलम यतलपटय शुंगवेत्रेच्या लक्ष्ये वाणी मानव मसुरलगवलम तत्फलांगलेषु तिष्ठन्मध्ये दुर्गसदो आसयन् नर्वति स्वये स्वर्गे लोके विशति भुभुजे यज्ञ भुक्तादमेरे सुंदरी नंतर त्या ठिकाणी आपला प्रसाद होते. नंतर महाप्रसाद शेंगोला